सॅम सुडे आपल्या चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण चटणी पान कसं बनवायचं ते पाहणार. मित्रांनो, हे आपण काच चुना लावलेले कलकत्ता पान घेतलेलं आहे. आता त्यावर आपण काश्मीरी पावडर टाकणार आहोत. हे आहे काश्मीरी पावडरचा डबा. हे आपण काश्मीरी पावडर टाकून घेतली. त्यासोबत आपण पण खुशबूज असते एक प्रकारची खुशबू टाकून घेणार आहोत. चमनबहार पण टाकून घेतला आपण. त्यावर आपण केशर सल्ली म्हणतात, केशर म्हणतात किंवा सल्ली म्हणतात, ते टाकून घेतलं. ते झालं की आपण त्यावर केशर चटणी टाकणार. ते राघवची केसर टाकली, त्यासोबतच मीनाक्षी येते, ही मीनाक्षीची चटणी, ही पण आपण टाकून घेतणार थोडी त्यावर. हे आपण आता मिक्स करून घेऊ. एकत्र सर्व झालं की आपण त्यावर सुपारी, गुंजपाला, केशर सर्व टाकून घेणार आहे. पानं लावून ठेवले की चांगले दिसते. पानं कधी पण लावून ठेवून काच चुना लावून ठेवा पान. हे आपलं असं लावून झालेलं आहे. आता त्यावर आपण सुपारी टाकून घेणार. हे तुम्ही सुपारी कस्टमरला विचारून जी पाहिजे ते टाकू शकता. मी यावर भाजकी सुपारी टाकलेली आहे, भाजकी मावा सुपारी. त्यासोबतच थोडी चिप्स सुपारी टाकणार. ही चिप्स सुपारी ही पण आपण थोडी टाकून घेतली. सोबत आपण थोडा गुंज पाला, थोडं केशर, केशर टाकून घेतला. आता त्यावर आपण ही वॉटरमेलन चटणी टाकून घेणार आहोत. वॉटरमेलन चटणी टाकून घेतणार. या प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे. आता पान पॅक केल्यानंतर आपण त्यावर अजून एक आपण वाटत फ्लेवर चटणी लावू शकतो. तर आपण त्यासाठी आपण परत मीनाक्षी चटणीचा वापर करणार आहोत. आपण ती चटणी टाकून घेऊ. ही पानाची गडी आहे, साधी सरळ सोपी गडी आहे. ही गडी बस 3 कोळ झाले. हा शेवटचा चौथा प्रॉपर घडी बसती. खाणाऱ्याच्या पण बरोबर तोंडामध्ये बसून जातं पान. बरोबर एक साईजचं झालेलं आहे. मीनाक्षी चटणी लावली, अशा प्रकारे झालं. आपण पॅक करू. पुढे आवडल्यास लाईक, शेअर